भिवंडी-बाड़ा रोड की एक लेन बारिश से पहले होगी शुरू, सांसद सुरेश महात्रे। भिवंडी-बाड़ा रोड की बदहाल स्थिति कई वर्षों से दुर्घटनाओं का कारण बन रही थी। अब इस सड़क के कंक्रीटीकरण का काम तेजी से जारी है। बारिश से पहले सड़क का काम पूरा हो सके, इसके लिए सांसद सुरेश महात्रे उर्फ बाले मामा ने सार्वजनिक बांधकाम विभाग के उप अभियंता दत्तू गीते के साथ सड़क का निरीक्षण किया। सांसद सुरेश महात्रे ने कहा कि सड़क का काम संतोषजनक तरीके से चल रहा है और आगामी बारिश से पहले इस सड़क की एक लेन पूरी कर यातायात के लिए शुरू कर दी जाएगी। यह एक राहत की बात है। उन्होंने कहा कि सड़क का काम उनके कार्यकाल में पूरा हो, इसके लिए वे लगातार प्रयासरत थे। शुरुआत में ठेकेदार द्वारा निधि नहीं मिलने की शिकायत की जा रही थी, जिसके बाद उन्होंने शासन स्तर पर चर्चा कर ठेकेदार को 138 करोड़ रुपए की निधि उपलब्ध करवाई। उन्होंने बताया कि अब काम तेजी से प्रगति पर है और 8 जून तक विश्व भारती फाटा तक सड़क का कंक्रीटीकरण पूरा कर लिया जाएगा। इसके बाद 30 जून से सड़क की एक लेन वाहनों के लिए खोल दी जाएगी। सांसद सुरेश महात्रे ने इसे अपने प्रयासों की सफलता बताते हुए काम पर संतोष व्यक्त किया। पावसाळ्या अगोदर पावसाळा जवळ येऊन ठेपलेला आहे आणि आपल्याला कल्पना असेल या रस्त्यावर अनेक लोकांचे अपघात झाले होते, अनेक लोक अपंगही झालेत, मृत्युमुखी पडल्यात आणि अशा वेळेस पावसाळ्या अगोदर या रस्त्याची पाहणी व्हावी आणि म्हणूनच आज रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलोय। गीते साहेब सोबत आहेत, कॉन्ट्रॅक्टरची व्यक्ती होती, मगाशी आम्ही तिथं पाहणी केली आणि या दरम्यान त्यांनी जवळजवळ ही एक लेन आहे, ही एक लेन साधारणतः 8 जून पर्यंत इथपर्यंत काम पूर्ण करतील आणि साधारणतः 30 जूनच्या आत हा सिंगल रस्ता हा सगळ्यांसाठी खुला असेल। तरी 30 जून पर्यंत झालं तरी एक समाधानकारक बाब आहे, कारण हा रस्ता आपल्या सगळ्यांसाठी हा एक जिव्हाळ्याचा विषय, माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आणि माझे पूर्ण प्रयत्न होते की माझ्या कालावधीमध्ये हा रस्ता पूर्ण व्हावा आणि मला वाटतं 30 जून पर्यंत जरी सिंगल लाईन होत असली तर पुन्हा एकदा येणाऱ्या 60 महिन्यात वर्षभराच्या आत हा रस्ता पूर्णत्वास येईल। हे तर आपण स्वतः पाहतो ना, जेव्हा आम्ही फोर व्हीलर गाडीत असतो आणि परिस्थिती पाहतो खूप मनाला वाईट वाटतं आणि म्हणून बोललो का लवकरात लवकर मला यांनी सांगितलं की 8 जून पर्यंत एक लेन कंप्लीट करून देतो, परंतु 30 जून पर्यंत पूर्ण लाईन खुली होईल। बघा, कामाच्या गतीविषयी आपण पाहिलं असेल, सुरुवातीला तर खूपच स्लो काम होतं, नंतर मध्ये मध्ये तर कॉन्ट्रॅक्टरने तुम्हाला देखील बाईट दिली पत्रकारांना की मला पेमेंट मिळत नाही आणि त्यावेळेस ती बाईट पाहिल्यानंतर मी स्वतः मंत्री महोदयांना 2 वेळा भेटलो, मुख्यमंत्री महोदयांना भेटलो। आपण छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या वेळेस पाहिलं असेल, मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी 138 करोड रुपयाचा एक टप्पा त्यांना दिला